विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजच्या तासासाठी तुमचं हार्दिक स्वागत. मागील तासाला आपण मराठी भाषा आणि भाषा विज्ञान अभ्यासपत्रिका क्रमांक 8 या विषयाविषयी बोलत होतो. या अभ्यासपत्रिकेतील पहिला घटक, ज्याचं नाव आहे भाषोत्पत्ती सिद्धांत किंवा भाषा उत्पत्ती विचार, हा घटक आपण बघतोय. या घटकातील भाषेची उत्पत्ती ही ईश्वर निर्मित, राजनिर्मित आणि समाज निर्मित अशा स्वरूपाचे आहे, हे आपण बघितलं. भाषेची उत्पत्ती ही तिन्ही स्वरूपात झाली असल्यामुळे या तिन्ही स्वरूपाचे काही सिद्धांत आपण आता पाहायला लागलोय. अभ्यासक्रमाला एकूण 10 सिद्धांत आहेत. त्यापैकी आपण पाच सिद्धांत पाहिलेले आहेत. त्यातला पहिला सिद्धांत होता इंगित सिद्धांत, ज्याचं नाव आहे जस्टर थेरी. तो डॉक्टर राय यांनी मांडला. दुसरा होता तो मुखाभिनय, ओरल जस्टर. तिसरा होता तो अनुकरण थेरी, ज्याची मॅक्स मुल्लरने बोबो थेरी म्हणून चेष्टा केली, तो अनुकरण सिद्धांत. चौथा होता रणन सिद्धांत, ज्याला दुसरं नाव आहे वस्तू नादानुकरण सिद्धांत. आणि पाचवा जो आहे तो आपण बघितला भावनाभिव्यक्ती सिद्धांत, ज्याला पुह थेरी असं म्हटलं जातं. आणि हा सिद्धांत भाषाशास्त्रज्ञ कॉडी लॉक यांनी मांडलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत 5 सिद्धांत पाहिलेले आहेत. पहिला सिद्धांत इंगित आणि दुसरा मुखाभिनय, हे दोन्ही सिद्धांत एकत्रच आपण पाहिलेले आहेत. त्यामुळं तुमच्या वहीमध्ये 4 सिद्धांताचं विवेचन असेल किंवा तुम्ही ते ऐकलं असेल. आता आपण पाचवा अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं 6वा सिद्धांत पाहतो आहे. त्याचं नाव आहे श्रम परिहार सिद्धांत. पक्क लक्षात ठेवा, सिद्धांत नंबर 6 श्रम परिहार सिद्धांत, आणि तो मांडला आहे भाषाशास्त्रज्ञ लुडविग नॉर. भाषा सिद्धांत आणि भाषाशास्त्रज्ञ हे पक्क लक्षात ठेवा. पहिला सिद्धांत इंगित सिद्धांत, ज्याला इंग्लिशमध्ये जस्टर थेरी म्हटलं जातंय, तो डॉक्टर राय यांनी मांडला. त्या सिद्धांतातला पोट सिद्धांत होता तो मुखाभिनय, त्याला ओरल जस्टर म्हटलंय, तो रायनीस मांडला. नंबर 3चा होता अनुकरण सिद्धांत, जो मांडलाय डॉक्टर गायगर यांनी. चौथा आहे रणन थेरी, तो मांडला आहे डॉक्टर मॅक्स मुल्लर यांनी. 5वा होता भावनाभिव्यक्ती सिद्धांत, तो मांडला आहे कॉडिलॉक यांनी. आणि आपण 6वा बघतोय आता, तो श्रमपरिहार सिद्धांत, तो मांडला आहे लुडविग नॉर यांनी. लुडविग नॉर यांच्या मते श्रम परिहार करण्यासाठी म्हटल्या जाणाऱ्या गाण्यातून किंवा उद्गारातून भाषेचा किंवा शब्दांचा जन्म झाला असावा, असा हा सिद्धांत मानतो. लक्षात येतंय? श्रम परिहाराचा अर्थ काय समजून घ्यायचा आहे.
वहीमध्ये लिहिणं वेगळं आणि समजून घेणं वेगळं. मी काय म्हणतोय, श्रम परिहार सिद्धांत, लुडविग नॉर. ते त्यांच्या मते काय, तर श्रम परिहार करण्यासाठी म्हणून जी गाणी म्हटली जातात, जे तोंडातून उद्गार काढले जातात, त्या गाण्यातून किंवा उद्गारातून शब्दांचा जन्म झाला आणि या शब्दांच्यातून भाषा निर्माण झाली, असं लुडविग नॉर यांनी मत मांडलं आहे. आता श्रम परिहार म्हणजे नेमकं काय, श्रम परिहार म्हणजे नेमकं काय, तर कष्ट हलके व्हावेत म्हणून जी गाणी म्हटली जातात ती किंवा तोंडातून जे उद्गार बाहेर पडतात ते, तर आपण श्रम परिहार म्हणतो. कष्ट हलकं करणं म्हणजे श्रम परिहार. लक्षात येतंय? एक गोष्ट आहे की भाषेची स्वरयंत्रणा कशी आहे, तर आपल्या मुखामध्ये 2 नलिका आहेत, हे 2 नळ्या आहेत. एक आहे श्वास नलिका, दुसरी आहे अन्न नलिका. अन्न नलिकेतून जठराला अन्न पुरवलं जातं आणि श्वास नलिकेतून जठराला किंवा फुफ्फुसाला श्वास पुरवला जातो. हा श्वास नलिकेतून आत जाणारी हवा ही जठराला पुरवली जाते, फुफ्फुसाला पुरवली जाते. ते फुफ्फुस म्हणजे कार्यरत होतं, पंपिंग करतं आणि त्या आत गेलेली हवा जठराला कार्यरत करून ती श्वास नलिके मार्गेच बाहेर पडते. श्वास नलिका आणि अन्न नलिका या दोघांच्या मध्ये जर काय बिघाड झाला तर आपल्याला ठसका लागतो किंवा श्वास कोंडला जातो. त्यामुळे ह्या दोन्हींची कार्य एकत्र येता कामा नयेत. त्यामुळे जी फुफ्फुसातून बाहेर पडणारी हवा आहे, श्वास नलिकेतून बाहेर पडणारी हवा, ती ज्यावेळी बाहेर पडते म्हणजे घशातून, त्यावेळी ती मुखविवरामध्ये अडवली जाते. मुखविवरामध्ये असणारी पडजीभ, जीभ, दात या आतल्या मुखविवरातल्या बाकीच्या घटकाने तिची कंपनं तयार केली जातात आणि ही कंपनं ज्यावेळी ध्वनीच्या रूपात बाहेर पडतात त्यावेळी ही कंपनं काय करतात, तर स्वरांचं आणि व्यंजनांचं रूप धारण करतात. त्यामुळे कोणतंही काम करताना, कोणतंही कष्टाचं काम करताना, काय कष्टाची कामं, जिना चढणं, लाकडं फोडणं, पाणी ओढून आणणं, दगड ढकलणं, दगड उचलणं, कारण पूर्वी माणूस समूहानं राहत होता, त्यामुळे त्याची सगळी कार्य ही समूहानं चालायची. त्यामुळे कष्टाची कामं हे लोक समूहानं करायचे. तुझा एका ठिकाणचा दगड मोठा आहे, तो दुसऱ्या ठिकाणी नेऊन उचलून ठेवायचा आहे किंवा ढकलून द्यायचा आहे, तर सगळ्यांनी मिळून त्याला हात लावायचा आणि एक असा स्वर काढायचा, चला उचला, चला ढकला. या स्वरातून सगळ्यांची शक्ती एकवटली जायची आणि ही एकवटलेली शक्ती तो दगड पुढे ढकलायला किंवा उचलून ठेवायला कारणीभूत व्हायची. अशा वेळी ज्यावेळी कष्टाची कामं केली जातात त्यावेळी फुफ्फुसातून बाहेर पडणारी हवा ही अत्यंत वेगाने बाहेर पडत असते आणि ही वेगाने बाहेर पडणारी हवा घशामध्ये किंवा टाळ्यामध्ये किंवा मुखविवरामध्ये अडवली जाते आणि त्या अडवण्यातून जी कंपनं तयार होतात त्या कंपनाने शब्दांचे रूप घेतले, ध्वनीचे रूप घेतले आणि त्यातून भाषा निर्मिती झाली, असं लुडविग नॉर असं म्हणतात. बघा, पूर्वीच्या स्त्रिया दळण दळणं हे कष्टाचं काम होतं. त्यामुळे दळण दळताना त्या गीत म्हणायच्या आणि गीताच्या ह्याच्यामध्ये इतक्या त्या गुंतून जायच्या की किती आपण दळण दळलं आहे याचं त्यांना भान राहायचं नाही. ते कष्ट त्यांचं हलकं व्हायचं. ज्यावेळी गावाच्या बाहेर पाणवट होता, पाणी भरायला काही स्त्रिया जायच्या, एक घागर कडेवरती, एक घागर डोक्यावरती,
आणि अशामध्ये पाणी भरून येताना ते कष्टाचं काम असायचं. हे कष्टाचं काम करताना त्या काही गीत म्हणायच्या. त्यामुळे पानवटा ते घर हे अंतर कधी पार केलंय हे त्यांच्या लक्षात यायचं नाही. ह्याला म्हणतो आपण श्रम परिहार. लाकडं फोडताना, दळण दळताना, पाणी भरताना वगैरे वगैरे जी कष्टाची कामं आहेत, ही कष्टाची कामं करताना मानवाच्या मुखातून जे उद्गार बाहेर पडले, त्या उद्गाराने शब्दांचं आणि ध्वनीचं रूप धारण केलं आणि या शब्दांतून आणि ध्वनीतून भाषा निर्माण झाली, असं हा सिद्धांत मानतो आहे, असं लुडविग नॉर यांचं मत आहे. कुठले ते? उचला, पकडा, ओढा, थांबा, हुश, हे सगळे शब्द तयार झाले. त्यालाच त्यांनी ए हे ही म्हणजे YOHEHO म्हणजे ए हे हो ही थेरी म्हणतात. ए हो ही थेरी. म्हणजेच कोणतंही कष्टाचं काम करताना ते काम हलकं व्हायसाठी म्हणून मानवाने आपल्या मुखातून जे ध्वनी बाहेर काढले, जे उद्गार बाहेर काढले, त्या उद्गाराने त्या ध्वनीने शब्दांचं रूप धारण केलं आणि हे शब्द भाषेत गेले आणि भाषा तयार झाली, असं हा सिद्धांत मांडतो आहे. त्या सिद्धांताला यो हे हो असं किंवा ही थेरी, यो हे हो थेरी असं म्हटलं जातं. आणि हा शब्द कुठून आला? तर मल्ल लोक आहेत, मल्ल जातीचे लोक, हे लोक कष्टाची कामं करताना असा ध्वनी तोंडातून बाहेर काढायचे आणि त्यांच्या ध्वनीमुळं ते नाव त्या सिद्धांताला पडलं गेलं. जात्यावरच्या ओव्या, मोठेवरची गाणी, शेतात पीक काढणं, डोक्यावरून गवताचे भारे नेणं, अशा वेळी जे उद्गार म्हणजे कष्टाची कामं, फुफ्फुसातून बाहेर पडणारी हवा, ज्यावेळी त्या हवेचा वेग वाढतो, जिना चढणं, लाकडं फोडणं, पाणी आणणं, दळण दळणं, शेतात आऊत चालवणं, नांगर हाकणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ह्या सगळ्या गोष्टी कष्टाच्या होत्या आणि ह्या कष्टाच्या गोष्टी करताना जे ध्वनी मुखातून बाहेर पडले, त्या ध्वनीनी भाषा तयार झाली, असं हा सिद्धांत मानतो आहे, असं भाषाशास्त्रज्ञ लुडविग नॉर यांचं मत आहे. पूर्वी माणूस समूहप्रेमी होता, तो समूहानं राहायचा, त्याच्या सगळ्या गरजा, विचार हे सगळे समूहानं अभिव्यक्त व्हायचे. त्यामुळं पूर्वी कष्टाची कामही भरपूर होती. आता कष्टाची कामं राहिली नाहीत, कारण आता यंत्राच्या साहाय्यानं ती कष्टाची कामं केली जातात. पण पूर्वी कोणतंही यंत्र नसताना ही सगळी कामं कष्टाची मानवाला करायला लागायची. त्यामुळे कष्टाची कामं करताना समजा आपण अलीकडचा विचार करायला गेलो तर मावळ्यांमध्ये नुसतं हर हर महादेव असं म्हटलं तरी मावळ्यांचं रक्त पेटून उठायचं आणि समोरच्या शत्रूवरती ते जोरदार हल्ला करायचे. त्या सगळ्या सैनिकांची त्या दोन तीन शब्दांनी, हर हर महादेव ह्या 3 शब्दांनी त्या सगळ्या सैन्यांची शक्ती एकवटली जायची. त्यामुळे 500 सैनिक समोर हजारो सैनिकांच्या वरती तुटून पडायचे. ती ताकद त्या 3 शब्दांच्या मध्ये होते. ते कष्ट, ते श्रम हलके करण्याची कौशल्य त्या 3 शब्दांच्या मध्ये होते. शक्ती एकवटण्याचं कौशल्य त्या 3 शब्दांच्या मध्ये होतं. तसं लुडविग नॉर यांच्या मते शक्ती एकवटण्यासाठी म्हणून, कष्ट हलकं व्हावं म्हणून, श्रम परिहार व्हावं म्हणून मानवाच्या मुखातून जे ध्वनी बाहेर पडले, त्या ध्वनीने शब्दांचं रूप धारण केलं, ते शब्द भाषेत गेले आणि अशी भाषा तयार झाली, असं लुडविग नॉर यांचं मत आहे. कळला हा पहिला सिद्धांत, आजच्या तासातला पहिला सिद्धांत. जर समजा हा सिद्धांत आपण मान्य केला, जसं भावनाभिव्यक्तीवरती आक्षेप होता,
तसा या शब्दावरही आक्षेप आहे. तो कसा आहे? जर श्रम परिहार करण्यासाठी म्हणून मानवाने मुखातून जे उद्गार बाहेर काढले, जे ध्वनी बाहेर काढले, त्या ध्वनींच्या माध्यमातून भाषा निर्माण झाली, जर असं मान्य केलं तर केवळ तेवढ्या ध्वनींचीच भाषा असायला पाहिजे होती, तेवढेच उद्गार भाषेत असायला पाहिजे होते. पण या उद्गारांच्या व्यतिरिक्त, या ध्वनींच्या व्यतिरिक्त कष्टाचं काम न करताना इतर शांत वेळी मानवानं मुखातून जे ध्वनी काढले ते ध्वनीही भाषेमध्ये आहेत. त्यामुळे केवळ श्रम परिहार करण्यासाठी म्हणून मानवाने आपल्या मुखातून ध्वनी बाहेर काढले, त्याने भाषा तयार झाली असं म्हणता येत नाही. कारण श्रम परिहार करतानाही न करतानाही शांत बसल्यावरही मानवाने आपल्या मुखातून ध्वनी बाहेर काढले. त्यामुळे हा सिद्धांत एकांगी आहे असं म्हटलं गेलं. त्याच्यावर हा आक्षेप आहे की केवळ माणूस कष्टच करतो का? दिवसातून किती वेळ कष्ट करतो तो? समजा 8 तास कष्ट, रात्री शांत झोपतो तो. मग रात्री शांत झोपल्यावर त्याने भाषेचे व्यवहार कसे केले? आणि भाषेमध्ये केवळ श्रम परिहार करण्यासाठी म्हणून जे उद्गार बाहेर काढले तेवढे शब्द उपलब्ध असायला पाहिजे होते. पण या शब्दांच्या व्यतिरिक्त असंख्य शब्द भाषेमध्ये उपलब्ध आहेत. मग हे शब्द कुठून आले? त्यामुळे हा सिद्धांत एकांगी आहे. केवळ भाषा उत्पत्तीची एक बाजू तो सांगतो आहे. लक्षात येतंय? श्रम परिहार सिद्धांत, लुडविग नॉर, त्यांच्यावरचा आक्षेप. आपण प्रत्येक तासाला 2 सिद्धांत घेतो आहे. तेवढेच तुम्ही शांतपणाने ऐका, कारण हा व्हिडिओ होतो आहे. हा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतो आहे. तुम्ही तो जरूर ऐका. माझं यूट्यूब चॅनल आहे सर्जेराव एस जाधव. तुम्ही ते अवश्य बघा, लाईक करा आणि ते चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मी टाकेल तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. लक्षात येते? नंबर 6 पुढचा सिद्धांत, सिद्धांत नंबर 7. सिद्धांत नंबर 7, त्याचं नाव आहे प्रेमगानमूलक सिद्धांत. ज्याला दुसरं एक नाव आहे, ज्याला म्हणतोय आपण संगीत सिद्धांत. त्याला इंग्रजीमध्ये सिंग सॉन्ग थेरी. आणि हे जे भाषाशास्त्रज्ञ आहेत ऑटो जेस्पर्सन. प्रेमगानमूलक सिद्धांत, ज्याला दुसरं नाव आहे संगीत सिद्धांत, ज्याला इंग्रजीमध्ये सिंग सॉन्ग थेरी असं म्हटलं जातंय. आणि त्याचे कर्ते आहेत ऑटो जेस्पर्सन. लक्षात येतंय? ऑटो जेस्पर्सन. ठीक आहे. तर काय सिद्धांत आहे हा? श्रम परिहार शब्दाचा अर्थ काय? तर कष्ट हलकं व्हावेत म्हणजे श्रम परिहार. आता इथं काय? तर प्रेम करणे ही मानवाची नैसर्गिक आणि सहज भावना आहे किंवा सहज प्रवृत्ती आहे. प्रेम, स्त्री पुरुषांमध्ये एकमेकावर प्रेम करणं ही त्यांची सहज किंवा स्वभाव गुणधर्म आहे. आणि स्त्री पुरुष एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून ते फेर धरून नाचतात. फेर धरून नाचताना एकमेकांना खुश करण्यासाठी म्हणून ते काही ध्वनी गुणगुणतात.
प्रेमगान, गान म्हणजे गीत, प्रेमाच्या गीतातून भाषा निर्माण झाली असा सिद्धांत म्हणतो. त्याचा साधा आणि सरळ अर्थ, प्रेमाच्या गाण्यातून भाषा निर्माण झाली, त्याला संगीत सिद्धांत, त्याला सिंग-सॉंग थेरी ही नावं. म्हणजे एकमेकांवर प्रेम करणं हे स्त्री पुरुषांचा स्वभाव गुणधर्म आहे, उपजत प्रवृत्ती आहे, नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आणि हे दोघे स्त्री पुरुष एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून फेर धरून नाचतात. त्यामुळे अलीकडे प्रत्येक चित्रपटांच्या मध्ये एक छान प्रेमाचं गीत असतं, जिथं नायक नायिका नृत्यातून आपला प्रेमभाव व्यक्त करत असतात. त्यामुळे नृत्य करणं ही त्याची शारीरिक स्वभाव गुणधर्म आहे. हे नृत्य करताना तो आपल्या जोडीदाराविषयी प्रेम भावना व्यक्त करू लागला आणि हे प्रेम व्यक्त करताना त्यानं काही ध्वनी गुणगुणले आणि त्या गुणगुणण्यातून भाषा निर्माण झाली असं हा सिद्धांत म्हणतो, किंवा असं ऑटो जस्पर्सन या भाषा वैज्ञानिकाचं मत आहे. त्यालाच त्यांनी प्रेमगानमूलक सिद्धांत किंवा सिंग-सॉंग थेरी असं नाव दिलेलं आहे. स्त्री पुरुष एकमेकांच्या आनंदासाठी, वशीकरणासाठी जी गुणगुण केली, ती गुणगुण म्हणजे भाषेचे मूळ रूप. आणि आपण आता भाषेचं मूळ रूप बघितलं तर ते पद्यमय आहे. त्यामुळे बऱ्यापैकी हा सिद्धांत भाषा उत्पत्तीला कारणीभूत झाला असावा असं एक मत तयार व्हायला हरकत नाही. कारण पूर्वीच्या प्राचीन वाङ्मयाची भाषा ही पद्यमय होती. पूर्वी सगळ्याच वाङ्मयाला काव्य असं नाव होतं किंवा काव्य म्हटलं जायचं, ज्याला आपण ओवीबद्ध म्हणतो. प्राचीन ग्रंथांचे स्वरूप हे ओवीबद्ध स्वरूप आहे आणि ओवी म्हणजे पद्य, म्हणजे गीताचं स्वरूप हे पद्यमय आहे. त्यामुळे पूर्वीच्या स्त्री पुरुषांनी किंवा आताच्या किंवा सगळ्या स्त्री पुरुषांनी एकमेकावरचं प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी, कारण प्रेम करणं ही त्यांची नैसर्गिक भावना आहे, उपजत प्रवृत्ती आहे, स्वभाव गुणधर्म आहे, आणि हा प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी म्हणून त्या दोघांनी एकमेकांविषयी जे काय गुणगुणलं, त्या गुणगुण्यातून भाषा तयार झाली असं ऑटो जस्पर्सन यांचं मत आहे. थोडक्यात काय, आदी मातेने आपल्या मुलाला झोपवण्यासाठी जे अंगाई गीत गायलं, त्याचं मूळ स्वरूप पद्य आहे, त्याला आपण गीत म्हणतो. कदाचित हे असे असू शकेल. थोडक्यात काय तर, या शब्दांच्या गुणगुण्यातून भाषा तयार झाली असं हा सिद्धांत मानतो. तर हा सिद्धांत मांडण्यापाठीमागे काही गृहीतक मांडलेला आहे, ज्याला आपण हायपोथेसिस असं म्हणतो. ऑटो जस्पर्सन यांनी ज्यावेळी हा सिद्धांताला पुष्टी केली किंवा सिद्धांताचं समर्थन केलं, त्यावेळी त्याने काही एक गृहीतक मांडलं, ज्याला आपण हायपोथेसिस असं म्हणतो. तर हे गृहीतक काय होतं, तर हे गृहीतक 3 तत्वावरती उभं आहे. म्हणजे या सिद्धांताची 3 तत्व आहेत. पहिलं कुठलं तत्व, तर भाषेचं मूळ रूप हे गायन आहे. म्हणजे भाषा ही गाण्यातूनच निर्माण झाली, ती पद्यमयच आहे असं म्हणायला इथं वाव आहे. भाषेचं मूळ रूप बघितलं तर ते गायनाचं आहे, लयबद्ध आहे, काव्यबद्ध आहे, ओवीबद्ध आहे. हा त्यांचं एक पहिलं तत्व. दुसरं तत्व,
हे गायन हे प्रेम भावनेतून व्यक्त होतं. बरोबर. काय गृहीतक आहे ऑटो जेस्पर्सन यांचं ह्या मताची पुष्टी करताना किंवा या मताच्या समर्थनार्थ त्यांनी काय मत मांडलेलं आहे? तर भाषेचं मूळ रूप म्हणजे आत्ताच्या भाषेचं मूळ रूप बघितलं, आद्यरूप बघितलं तर ते लयबद्ध आहे, गायन आहे किंवा पद्यमय आहे. हे पद्य, ही कविता किंवा ही लय आहे जी निर्माण होते कशातून? प्रेम भावनेतून. चित्रपटामध्ये जे नायक नायिका नृत्य करतात त्या नृत्याला चांगल्या लयबद्ध शब्दांची जोड देतात. ती जोड म्हणजे इथं जे गायन हे कशातून निर्माण होतं? प्रेम भावनेतून. आणि तिसरं तत्व, ही सगळी तत्व आहेत, 3 तत्वावरती हा सिद्धांत उभा आहे. त्यातलं पहिलं तत्व आहे तो भाषेचं मूळ रूप हे गायन आहे. दुसरं, जे मूळ रूप गायन आहे हे गायन माणसाच्या प्रेम भावनेतून निर्माण झालं आहे किंवा व्यक्त होतं. आणि तिसरं, प्रेम करणं, प्रेम करणे ही माणसाची सहज प्रवृत्ती किंवा स्वभाव गुणधर्म आहे. लक्षात येत आहे? म्हणजे स्त्री पुरुषांनी एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून ते स्त्री पुरुष एकमेकांभोवती फेर धरून नाचायला लागले. तुम्ही जसं आदिवासी नृत्य बघितलं, आदिवासी नृत्य, तर त्यांची सगळी नृत्य ही फेराची आहेत. अशी फेर धरून ते नाचतात. स्त्री पुरुषांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून फेर धरून नृत्य केलं. नुसतं नृत्य न करता नृत्य करता करता त्यांच्या मुखातून काही गुणगुणले, गुणगुण स्वरूपाचे काही ध्वनी बाहेर पडले. या ध्वनीनी शब्दांचं रूप धारण केलं, या लयबद्ध ध्वनीनी शब्दांचं रूप धारण केलं आणि या लयबद्ध शब्दातून भाषा निर्माण झाली असं हा सिद्धांत म्हणतो. म्हणून या सिद्धांताला सिंग सॉंग थेरी असं नाव दिलं गेलं आहे. त्याला दुसरं नाव आहे संगीत सिद्धांत. हा सिद्धांत 3 तत्वावरती उभा आहे. त्यातलं पहिलं तत्व, भाषेचे मूळ रूप हे गायन आहे. दुसरं तत्व, गायन हे प्रेम भावनेतून निर्माण होतं. आणि तिसरं तत्व, प्रेम करणं ही माणसाची सहज आणि स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यामुळे या 3 तत्वावरती आधारित हा सिद्धांत आहे. त्यामुळे प्रेममय लयबद्ध गाण्यातून, लयबद्ध शब्दांच्या गुणगुण्यातून भाषा तयार झाली असं हा सिद्धांत म्हणतोय. या सिद्धांताचं मत आहे. लक्षात येत आहे? आता एक विचार करायचा आपण सुरुवातीला काय म्हटलंय की कोणताही एक सिद्धांत भाषा निर्माण झाली हे सांगू शकत नाही, पण सगळ्या सिद्धांताच्या समन्वयातून भाषा निर्माण झाली असं मत व्यक्त करायला वाव आहे. म्हणून आपण शेवटचा सिद्धांत बघणार आहे, त्याचं नाव आहे भाषाशास्त्रज्ञ स्वीट याने समन्वय सिद्धांत मांडला आहे. भाषेच्या उत्पत्तीला कोणताही एक सिद्धांत पुरेपूर कारणीभूत नाही, तर सर्व सिद्धांतांच्या समन्वयातून भाषा निर्माण झाली असं भाषाशास्त्रज्ञ स्वीट यांचं मत आहे.
आणि हे यासाठी म्हणून आपण प्रत्येक सिद्धांतावरती काहीतरी आक्षेप शोधले पाहिजेत. आक्षेप असतातच. आक्षेप जर घेतला नाही तर शेवटचा सिद्धांत समन्वय आहे तो आपल्याला थांबवावा लागेल. त्यामुळे प्रत्येक सिद्धांतावरचा आक्षेप शोधायची तार्किकता आपण निर्माण करायची. आपल्याला अंदाज करता आला पाहिजे, आपल्याला तर्क करता आला पाहिजे की जर समजा ऑटो जेफरसन असं म्हणतो आहे की भाषा ही लयबद्ध निर्माण झाली आहे, स्त्री पुरुषांच्या प्रेमातून भाषा निर्माण झाली आहे, स्त्री पुरुषांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून नृत्य केलं, त्या नृत्याला लयीची आणि गुणगुण्याची जोड दिली, त्यातून भाषा तयार झाली असं जर म्हटलं तर आपल्याला अंदाज करता आला पाहिजे की जर असंच असतं तर भाषेच्या विकासाच्या ओघात, कारण आपण मान्य केलं आहे की पूर्वी भाषा ही भाषेचं मूळ रूप हे पद्यमय आहे, म्हणजे काव्यमय आहे, त्यामुळे ते लयबद्ध आहे, हे खरं आहे. पण भाषेच्या विकासाच्या किंवा भाषा विकासाच्या व्यापक काळात, व्यापक पटात, काळाच्या व्यापक पटात भाषेमध्ये जे गद्य स्वरूप प्राप्त झालं, म्हणजे एका बाजूला पद्य भाषा, दुसऱ्या बाजूला गद्य भाषा आहे, म्हणजे काळाच्या ओघात या पद्यमय भाषेनं गद्यमय स्वरूप प्राप्त करून घेतलं किंवा भाषेला काळाच्या ओघामध्ये गद्य स्वरूप प्राप्त झालं. मग हे गद्य स्वरूप कुठून आलं? म्हणजेच हाही सिद्धांत भाषा उत्पत्तीला पुरेपूर कारणीभूत नाही. असं असायला पाहिजे होतं की आता आपण जी भाषा बोलतो आहे ती भाषा केवळ काव्यबद्ध असायला पाहिजे होती, पद्यमय असायला पाहिजे होती, लयबद्ध असायला पाहिजे होती. पण लयबद्ध, काव्यबद्ध, पद्यमय भाषा सोडून आपण जी गद्याची भाषा बोलतो आहे ही भाषा कुठून आली मग? हा प्रश्न अनुत्तरित आहे. या प्रश्नाचं उत्तर हा सिद्धांत देऊ शकत नाही. म्हणून हाही सिद्धांत भाषा उत्पत्तीला पुरेपूर कारणीभूत होऊ शकत नाही. हा त्याच्यावरचा आक्षेप आहे. तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पुन्हा पुन्हा ऐका, जमेल तसं ते लिहा, कारण तुम्ही लिहिलेल्या नोट, तुम्ही लिहिलेल्या स्वतः लिहिलेल्या नोट्स ह्या कधीही कधीही आणि कधीही चांगल्याच, कारण त्या तुमच्या विचारातून निर्माण झालेल्या असतात आणि तुमचे विचार तुम्हाला परिषद लिहायचे असतात. मी हे तुम्हाला पाठवणार आहेच, पण तुम्हीही लिहायचा प्रयत्न करा आणि अत्यंत साधा आणि सोपा आहे. फक्त शब्दाचा अर्थ कळला की झालं. श्रम परिहार, कष्ट हलकं करणं, प्रेमगानमूलक, प्रेमाचं गीत, सिंग सॉंग थेरी, संगीत सिद्धांत. ठीक आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 2 सिद्धांत बघितले, अजून 3 सिद्धांत राहिलेले आहेत. आपण आज एकूण 7 सिद्धांत आतापर्यंत बघितले. पुढच्या तासाला अजून 2 सिद्धांत पाहिले जातील. त्यानंतर शेवटचा सिद्धांत आणि समारोप, म्हणजे अजून 2-1 तासांच्या मध्ये हा तुमचा घटक शिकून पूर्ण होईल. शिकून घटक पूर्ण झाला की त्याच्या PDF नोट्स मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवून देईन, त्या तुम्ही रेफर करा. हा व्हिडिओ वारंवार ऐका. यूट्यूब चॅनलवरती, माझ्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ आहे, मी तो आज अपलोड करेन. तुम्ही तो ऐकून जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही तुमच्या वहीत लिहून घेतलं तरी ते अतिउत्तम आहे. ठीक आहे, थांबूया आपण. धन्यवाद.